दादरवरून गाडी पकडणार आहे आज. हे आहे दादर स्टेशन आणि मी मांडवी ट्रेन पकडणार आहे सकाळी 7:20ची. बघाल तुम्ही, मी तुम्हाला कोकण दाखवणार आहे. मित्रांनो, माणगावला उतरलो आता जस्ट. आता घरी जाण्याचा मार्ग इकडे बाहेर. चला, कुठे गेले ते? कसं जायचं काय माहिती, बाहेर जावं लागेल तिकडे. इथून चल रिक्षा करून. चल मग आम्ही भेटू. अरे हा, ये छत्री घे. नालासोपारावरून आंबे आणले. आता मी माझ्या गावी वहूरला उतरलो. इकडे एंट्री मारले गावामध्ये. आता तुम्हाला गाव दाखवतो माझा. हे बघा, हे गावाचे हा गोवा हायवे. आता इथं उतरलो आणि मी आता गावामध्ये एंट्री मारत आहे. पहिलं येतं आमच्याकडे फजंदर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. हा माझं गाव आहे. समोरच 5 मिनिटामध्ये घर येतो. हे बघा, छान सुंदर वातावरण आहे इकडे. पाऊस थोडा थोडा लागत आहे इकडे. हा आमचा समोर धबधबा दिसतोय. सुंदर वातावरण आहे. इकडे फजंदर कॉलेज. हा आमचा गाव आहे. इकडे वरती इकडे 2 आहेत रस्ते. हा माझ्या घराकडे जातो. हे पुढे आल्यावरती ग्रामपंचायत आणि ह्याच्या पाठीमागे माझं घर आहे. वहूर ग्रामपंचायत. आणि हे समोर झाड दिसतं. ह्या पोलाच्या पाठीमागे माझं घर आहे. हे बघा, इकडून एंट्री आहे घरी जाण्यासाठी आणि त्या साईडनी वरून पण आहे. हा रस्ता गेलेला आहे. इकडून पण वरून जागा आहे जाण्यासाठी. आता आपण माझ्या घरी चाललो आहोत. पावसाळी हा आहे निसर्गरम्य वातावरण पावसाळी. बघा, हिरवळ आहे सर्वीकडे. हा धबधबा दिसतो ह्या घराच्या कोपऱ्यावरून. इकडून पण दिसतो. आणि हा आहे फजंदर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इकडून पण दिसते. आणि हा टावर आहे एअरटेलचा. मस्त गाव आहे. चला तर आता
आपण माझ्या घरी एंट्री करूया इकडून. हा बघा हा रस्ता आहे. और ये हमारा गाँव वाला मिल गया. निसर्गरम्य वातावरण गावचं. हे बघ समोरून धबधबा किती छान दिसते. जवळ गेल्यावरती खूप उंचावरून पडतो हा. आणि ही आपली शेती आहे इकडे खाली वसाट. ही सर्व दिसते ती शेती. इकडे मी आंब्याची झाडे लावणार आहे, जी नालासोपारावरून आणलेत कुंड्यांमधून काढून. ती इकडे आता आपल्या घरी एंट्री मारूया. इकडे छोटासा रस्ता आहे बघा, पाणी आहे थोडं थोडं. हे आमची शेती ओसाड आहे. इकडून दाखवतो तुम्हाला. हे पहा सर्व ओसाड शेती आमची. एवढी जागा आहे इकडे, इथपासून त्या घरापर्यंत. आता आपण चाललो आहोत माझ्या घरी. बघा जवळ आहे, जास्त लांब नाही हायवेपासून. छान वातावरण आहे गावचं. हे बघा तो माझ्या काकाचा घर आहे तिकडे, आणि हा इकडं माझा घर आहे. आलो आपण घरी. आता हे बघा हे लिंबूचं झाड आहे आमचं इकडे. सीताफळ लिंबू. हे माझं घर आहे, जुनं आहे, त्याला बांधलेलं नाही आम्ही. हे बघा इकडून वरती गावामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. हे आहे माझं घर जुनं. त्याला आम्ही काय हे केलं नाही, बाकीचं नंतर दाखवतो तुम्हाला मी. आता विश्रांती करतो जरा. आपल्याला दुसरं वोटिंग कार्डच्या कामासाठी जायचं आहे उगवती वाडीला. ही आमची मावलती वाडी आहे. वातावरण बघा तुम्ही कसं आहे. हे बघा आंब्याची झाडं आता मी आणले तिकडून. नाव पण लिहिलेलं आहे ह्याच्यावरती कुठंतरी, अंकुश पेंढारी. दाखवतो तुम्हाला. हे बघा अंकुश पेंढारी आहे ना. ट्रेनने आलो मी, माणगावला उतरलो. माणगाववरून विक्रम, 2 विक्रम चेंज केल्या आणि इकडं आलो. छान वातावरण आहे बघा गावचं. हे पहा माझं घर इकडून. इकडं लाईव्ह दाखवतोय तुम्हाला आता. हा इकडं बाथरूम आहे. हा बाथरूम इकडे. आणि हा इकडे ही अशी जागा आहे. इकडं पोल आहे, लाईट आली आमची तिकडून, ग्रामपंचायतच्या तिकडून. आणि आपण आता दरवाजा उघडलेला पण नाही आहे बघा. हे बघा ह्या आंब्याचे झाडं, ही माझी बॅग. आता एवढी मेहनत करून आता मी दरवाजा खोलणार आहे. इकडे कोणीच नसतो आमच्या घरी. दोघे भाऊ आम्ही. एक सांताक्रूजला असतो आणि मी असतो नालासोपाराला. तुमचा मित्र रायगडचा अंकुश. बघा ह्या माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कसं वाटतंय ते. मी समोरासमोर कधी येत नाही, पण आज येतोय कारण की गावाला आलो एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये. आणि खरोखर खूप येऊन इकडं खूप छान वाटते. लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करा. त्यांचे हाल बघूया कसे आहेत ते. लिंबूचं झाड आहे हे, खूप मोठं मस्त झाले. हे बघा एकदम हिरवळ आले आहे ना. घराच्या बाजूला एक झाड आहे खाली लिंबूचं. लिंबू आलेत की नाही ते काय माहिती नाही. छोटे छोटे लिंबू आलेत. हे बघा हे छोटे लिंबू आहे ना, खूप आलेले आहेत ह्याच्यातून. हे बघा इकडं सर्व लिंबीचे लिंबू आले. ह्या वर्षी लिंबी खूप आलेली आहे आपली. झाड आहे इकडून अजून असतील मधून मधून वरती वगैरे. हे बघा इकडे हे आहे लिंबू. इकडून बघूया आपण किती आहेत ते फळं. हे बघा खालून पण ह्या वर्षी खूप लिंबू आलेले आहेत आहे ना. आता चला तिकडे जाऊया पाठीमागे. पाठीमागे आमचं सीताफळ आहे खाली. सीताफळ पण मस्त झाले इकडे. सीताफळला फळे आलेत नाही अजून, वाटतं यायला टाईम लागेल.
2च झाडं आहेत तिकडे. हा सागवान आहे, तो तोडला आम्ही. छान झालं एकदम. घरी एंट्री मारतोय आणि आता लाईट चालू करू. ही आमची मदर इंडिया आई. हे बघा, फॅन लावूया. शॉर्ट सर्किट तर होणार नाही. इकडे बोर्ड आहे आमचा. हे बघा, हे असं वातावरण आहे घरचं. घर बंद असतो. ही आमची चूळ आहे इकडे. हे बघा, हा वॉशरूम. किचन बांधलेलं नाही अजून. घराची सुधारणा करायची बाकी आहे. आता मी चक्क घरी पोचलेलो आहे. आणि इकडं हे बघा, ही अशी पोझिशन आहे घरची. आम्ही राहतो मुंबईला, नालासोपारा, एक सांताक्रूज. मग घर बंद असतो आमचं. येतो तरी राहायला घर आहे सुखाचा. कधी वर्षातून, 15 दिवसातून, महिन्यातून आलो तरी आपलं घर ते आपलं घर असतं. बघा हा बाहेरचा वातावरण. आता मी घरातून बाहेर आलो. छान वाटतं इकडे. मे महिन्यामध्ये आलो तरी पण मजा असते. आणि इकडे ही फार्मसी आहे बाजूला, पवार साहेबांची. चला तर तुम्हाला गाव दाखवतो. मी आता साक्षात महाराजांना दाखवणार आहे तुम्हाला इकडे. हे बघा, समोरच लिहिले जय भवानी, हिंदू हृदय सम्राट. समोर दिसत आहे. आता पुढे गेल्यावरती आपल्याला पूर्ण साक्षात महाराज दाखवतो. बघा, प्रवेशद्वार. सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार. हे बघा, जय शिवाजी. हे बघा, साक्षात महाराज आमच्या गावामध्ये. सुंदर असं त्यांची मूर्ती आहे इकडे. समाधी आहे. पुढे जाऊया. हे बघा, हे इकडे वरती जाण्यासाठी रस्ता आहे गावामध्ये. जय शिवराय. आणि हा इकडे आमच्या शाळेकडे जाण्यासाठी रस्ता, जिकडे मी फॉर्म भरण्यासाठी जात आहे SRIचा. आता इकडे पुढे गेल्यावरती आमची शाळा येणार. मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा आता इकडे आहे. होळीचा माळ. इकडे मंदिर आहेत, 3 मंदिर आहेत. हा समोरचा मंदिर मधली वाडी, त्यांचं मधल्या वाडीचं आहे. आणि इकडे 2 डाव्या साईडला आहेत. एक भैरी देवाचं मंदिर आणि हनुमानचं मंदिर. तिकडचं पण दर्शन घ्यायला जाऊया आपण आता. आणि ही शाळा आहे इकडे कोपऱ्यावरती. शाळा पण जवळच आहे मंदिराच्या बाजूला. हे बघा, ही शाळा. विमान उडतं शाळेवरती. राजा शिवछत्रपती लिहिलेलं आहे तिकडे. तोरणा, प्रतापगड. हे बघा, शाळेचं दृश्य दाखवतो आता इकडून. छान गाव आहे आमचं. बघा, ही आहे शाळा. हे बघा, रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा वहूर. आणि ही अंगणवाडी आहे इकडे लहान मुलांसाठी. ही अंगणवाडी. चला तर पुढे जाऊया आता मंदिराकडे. हे आहे मंदिर. चला आपण भैरी भवानीच्या मंदिरमध्ये जाऊया. हां, हे बघा आमचं भैरीचं मंदिर आहे इकडे. नेक्स्ट टायमाला मी व्हिडिओ टाकलेला होळीचं. हे बघा, सोनभैरीचे मंदिर, वहूर, मावळती वाडी. छान आहे इकडे मंदिर. बघा, हे ना, खूप छान आहे. इकडे जुनं मंदिर आहे आमचं. गरब्यामध्ये आम्ही जागरण करतो इकडे.
हा बघा इकडं हे हनुमंताचं मंदिर आहे, छान वातावरण आहे इकडे. हे बघा हे बाजूला मी आता जाऊन आलो सोनभैरीचं मंदिर. हे इकडे आहे ते हनुमंताचं मंदिर आहे. आता आपण मंदिरमध्ये प्रवेश करत आहोत. मंदिरचा दरवाजा. जय बजरंगबली. हे हनुमंत. हे बघा छान मंदिर आहे. अशीच कृपा राहू दे आणि हर वर्षाला गावाला येऊ दे. हे बघा मारुती मंदिर स्थापना 5/9/1958 वहूर मावळतीवाडी. बघा छान मंदिर आहे इकडे. आमच्या गावाचा विस्तार खूप चांगला आहे इकडे. बघा वातावरण बाहेरचं पण आहे ना. चला आता पुढे वळूया, आपण शाळेकडे जाऊन येऊया. जी शाळा आहे इकडे. आता बघा जिथं मी शिक्षण घेतला 9वीपर्यंत. बघा माझी शाळा विद्या मंदिर माझं. आज शाळा बंद आहे. आतून दाखवतो तुम्हाला. ही माझी शाळा आहे इकडे. बघा दाखवतो. खूप जुनी शाळा आहे. इकडे नवीन बांधण्यात आलेली आहे. समोर उभा राहतो मी. रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा वहूर मराठी, तालुका महाड, जिल्हा रायगड. हे बघा ही आम्ही इकडे शिक्षण घेतलं ह्या जुन्या शाळेत 9वीपर्यंत. हे बघा प्राथमिक विद्यालय वहूर, भेलोशी पंचक्रोशी. ही आमची जुनी शाळा. आणि इकडे हे सर्व इमारती बांधलेल्या आहेत त्या नवीन. खूप छान शाळा आहे आणि मुलं पण हुशार आहे तिकडची, रायगड जिल्हा परिषदची. आता बाहेरचा नजारा दाखवतो हा बघा. आणि हा समोर दिसतोय ना तो आहे सोनगड. तिकडे जास्त विस्तार इकडे म्हणजे कसं माहिती आहे, इकडे लोकांना माहिती आहे पण लोक जातात जे ठराविक ज्यांना माहिती आहे ते. आणि तो तिकडं मंदिर दिसतोय बघा समोर, तो आमच्या वलजाईचं मंदिर आहे तिकडे. समोर दिसतोय बघा तो घुमटसारखा, तो आमच्या वलजाईचं मेन मंदिर आहे तिकडे. आमचं देवस्थान ग्रामदेवी बोलतो ते. बघा हे असं आमचं गाव आहे. खूप छान वातावरण आहे बघा इकडे. मस्त आहे ना. त्या साईडला तो माझा घर आहे. ही टाकी दिसते त्या समोर. तिकडून आलो मी आता इकडे. तो डोंगर, तो धबधबा, हा बघा धबधबा दाखवतो इकडून. इथून पण दिसतो थोडासा. तो धबधबा मी समोरून दाखवला तो. छान आहे वातावरण. हा मधल्या वाडीचं मंदिर आहे इकडे. मंदिरमध्ये आपण गेलो असतो पण आता थोडा वेळ कमी असल्यामुळे जरा फॉर्म भरण्यासाठी जावं, नाही तर मॅडम भेटणार नाही. त्याच्यामुळं घाईमध्ये जावं लागेल. परत दुपारी मुंबईसाठी निघायचं आहे माणगाववरून. चला हे असं गाव आहे आमचं खूप छान. आता आपण मधल्या वाडीमध्ये जाऊया. मधल्या वाडीमध्ये गेल्याच्या नंतर पुढे आहे उगवती वाडी. तिथे फॉर्म भरण्यासाठी जायचं आहे. आणि आमची मावळती वाडी. हे बघा छान गाव आहे, खूप मोठं आहे. आणि खाली मोहल्ला आहे इकडे. हा मोहल्ला सर्व ह्या साईडला मोहल्ला, बौद्धवाडी हे वेगळे आहेत. आणि आमचे मराठी इकडे वेगळे आहेत, कुणबी समाज. सर्व गावामध्ये कुणबीच आहेत आमच्या. बहुतेक 2000 ते 2500 घरं आहेत इकडे कुणब्यांची. त्या वाडीमध्ये एंट्री घेतलेली आहे आता. ही आहे आमची मधली वाडी. छान वातावरण आहे इकडचं पण. घरं बिरं मस्त पॉश आहेत सर्व. ही आहे मधली वाडी. ए योग्या आहे काय? पप्पा कुठे आहेत? हे बघा हे आहे
आमची मधली वाडी. हे बघा छान असं वातावरण आहे इकडे. मधली वाडी संपली, आता उगवती वाडी या चिंचेच्या झाडापासून. चला आपण उगवतला आलेलो आहे. जास्त लांब नाही आहे, जवळजवळच आहे वाड्या आमच्या गावातच. हे बघा आलो, हा रस्ता आहे. माझी मावशी पण इकडेच राहते, आईची बहीण आमच्या. आणि आपल्याला, माझं नाव आहे अंकुश पेंढारी, रायगडचा अंकुश ते माझ्या चॅनलचं नाव आहे, पण अंकुश पेंढारी. आणि आपल्याला फॉर्म भरायला जायचं आहे तर रिया पेंढारीकडे, आमचे नातेवाईक, माझे घरचीच माणूस आहे, भावकी, तिच्याकडे जायचं आहे. BLO आहे ती, SRIची. तिकडे जायचं. इकडे पण मंदिर आहे बघा, उगवत्या वाडीमध्ये दाखवतो तुम्हाला. आपण आता उगवत्या वाडीचं हे मंदिर आहे इकडे, मस्त छान बांधलेलं आहे. हे बघा प्रत्येक वाडीवरती मंदिर आहे. तिकडे मधल्या वाडीवरती पण होतं, आमच्या तिकडे पण होतं, आता इकडे मंदिर आहे. हे बघा आहे ना छान. आणि हिला ओहल बोलतात, त्या ओहलेला पाणी खूप मोठा येतो पाऊस आल्यावरती. आणि हे आमच्या मावशीचं हे आहे कंपाऊंड इकडे. इथं माझी मावशी आहे बांद्रे म्हणून. हे बघा आता आपण तिकडे जाऊन भेट घेऊया रिया पेंढारीला. हे बघा हे माझ्या मावशीचं आहे इकडे, बांद्रे मावशी, माझ्या आईची बहीण. बघा छान आहे. पेरूचं झाड खूप, बघा पेरूचं झाड खूप यायचं, खूप फळं यायची त्याला. मधली वाडी, उगवती वाडी. छान आहे गाव हे पण, वाडी आमची. चला आपण जाऊया इकडे, चौकशी करूया मावशीच्या घरी. काका रिया पेंढारीचं घर कुठे आहे? रिया पेंढारी सरळ खाली जाऊ. ओके. हे बघा इकडे छान वाडी आहे. वा वा, श्री समर्थ कृपा. इकडेच असणार. मी तर काय इकडे माझे भावकी आहे, पण काय इकडे येत नाही जास्त. बघूया. SRIचा फॉर्म भरून झालेला आहे. आता घरी निघत आहे मी इकडून. आणि खूप आल्यासारखं काम झालं, फटाफट मस्त वाटलं एकदम. येऊन गेल्या लगेच काय तिथं काय कोणच नव्हता, होऊन गेलं. बघूया आता पुढे. आता तुम्हाला पुढचं गाव दाखवतो मी. आता आपण खालून जाणार आहोत इकडून. तुम्हाला अर्धा गाव दाखवतो, अर्धा दाखवला इकडून. हे बघा हा दुसरा रस्ता आहे इकडे. हे खाली आहे ती बौद्धवाडी. आता वेगवेगळे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये. इकडे ही बौद्धवाडी आहे इकडे सर्व. ही सर्व बौद्धवाडी आहे. खाली ही पाण्याची टाकी दिसते तिकडे. आणि हा मोहल्ला इकडून स्टार्ट होतो. हे बघा हे सर्व मोहल्ल्याचे घर.
मोमेटन बघा. हे बघा हा मोहल्ला आहे सर्व इकडे. आणि इकडे रेशनचं दुकान पण आहे आमचं. ईसाने म्हणून आहेत, त्यांच्याकडे रेशन भेटतो सुरुवातीपासून. छान घरे आहेत तिकडे पण. हे बघा मुंबईपेक्षा कमी नाही. हे रेशनचं दुकान जुनंवालं. इकडे आमचं रेशन भेटतो आहे ना. हे बघा वरती लिहिलं सरकार मान्य. हो नमस्कार, कसे आहात? चला तर पुढचा गाव दाखवूया. आता रेशन कार्डच्या ऑफिसमध्ये गेलेलो मी थोडं डिस्कस करायला. आता पुढे तुम्हाला गाव दाखवतो आमचा मोहल्ला. इकडे ईसानी, सर्व ईसानी म्हणून सरनेम आहे, ते सर्व इकडे आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. मस्त आहे इकडे पण. हे बघा खाली. आता मी बाहेर कुठे पडेल, ग्रामपंचायतच्या तिकडे. हा आमचा गाव बघा, कशी घरं वगैरे. आहे ना बंगले. गीते शफिक, हे बघा माजी उपाध्यक्ष. पोस्ट ऑफिस पण गावामध्येच आहे. पोस्ट ऑफिस दाखवतो तुम्हाला. आता समोर येईल पोस्ट ऑफिस. गावामध्येच आहे सर्व, बाहेर जायची गरज नाही. हा बघा हा पोस्ट ऑफिस गावामध्ये. रायगड जिल्हा परिषद सेमी स्कूल इकडे बाजूला आहे. आणि हा हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे. इकडे मस्जिद आहे. आणि इकडून पुढे एंट्री. ती गाडी येते तिकडून राईट मारला तर माझ्या घराकडे जो रस्ता आहे तो हायवेकडे जातो. हा हायवे इकडे. आणि इकडे माझं घर. हा घराकडचा रस्ता बघा. इकडून पण आलो, सर्व साईडने जायला आहे. हा बघा इकडे. हे बघा आलो इकडे बाहेर. हा रस्ता इकडून वरती गेलेलो आपण. शिवाजी महाराजांच्या जे समाधी आहे तिकडे, शिवाजी महाराजांच्या समाधीकडे उजव्या साईडला वरती. आणि इकडून मी आलेलो घराकडे, ग्रामपंचायतकडे. हे बघा हे वरती इकडे. पाऊस पण आलेला आहे आणि आंब्याची झाडं लावायला जायचं आहे. आणि आता फजंदर हायस्कूलकडे आलो आपण, जिथून गेलेलो तिकडे. मग पूर्ण गाव बघितलं आपण. आता वरच्या साईडला गेलो नाही, जिकडं आमचं जे दहीहंडी वगैरे होते तिकडं. कारण की ते पुढल्या टायमाला बघूया. आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. मुंबईकडे जाण्यासाठी निघायचं आहे. हे बघा आलो फजंदर हायस्कूलकडे. उजव्या साईडला ग्रामपंचायत. नाही ना आलो परत ज्या रस्त्याने गेलेलो तिकडून.
आता मी आलेलो आहे आंबे लावण्यासाठी आणि इकडे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. जागा शोधण्यात येत आहे. ही आपली शेती आहे इकडे सर्व. हे बघा ओसाड, तर पाण्याचा झरा दिसतोय तिकडून खाली आहे इकडे. आणि ही सर्व ही झाडी आहे ना, सर्व ओसाड आहे इकडे. किती शेत आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 शेत आहेत इकडे आपले. 10 शेत आहेत. हे बघा पूर्ण. आता इकडे आंबे लावतोय मी ह्या साईडला. पूर्ण ओसाळ आहे. झाडी लावली तर चांगलं होईल इकडे. हे बघा, हे आता मी इकडे हे ठेवलेलं आहे. मुंबईवरून आंबे आणले ते नालासोपारावरून. ते इकडं लावण्याचा प्रयत्न करतो. आता बघूया जगले तर. बघा झाडे लावली तर खूप मोठी गोष्ट आहे इकडे. ती व्यवस्थित होतील सर्व. लक्ष देणारा कोण नाही, मेन गोष्ट ही आहे. बघूया आता, आणल्यासारखे लावूया. एवढे मेहनत करून नालासोपारावरून घेऊन आलोय. लावलेत, बघू आता जागा बघून. एका साईटीलाच लावलेत. हा 3 आहेत. नमस्कार, मी मुंबईकडे चाललेलो आहे आता येण्यासाठी. आता गावी जाते चावडीच्या तिकडे. मी पण आंघोळ करून जाऊ. ही आहे आमची चावडी. आता काम चालू आहे. आणि ही विहीर आहे. मग इकडे आम्ही मजा घ्यायचो पहिले. ले कडक. हे आमचं चावडीचं काम चालू आहे इकडे. मस्त स्लॅब टाकलेलं आहे. थोड्याच वेळात उद्घाटन होईल इथं पूर्ण झाल्यावरती. बघूया आता आतमध्ये काय पोझिशन आहे. 5 मिनटं. हो हो हो, स्लॅब. हे बघा मस्त स्लॅब टाकलेलं आहे इकडे. भरत शेठ गोगावले यांनी आम्हाला मदत करून मस्तपैकी हे बघा सर्व इकडं व्यवस्थित अगदी बांधा मजबूत करून दिलेला आहे. इकडे ही ओहल आहे. इकडं पाणी एकदम मस्तपैकी सरळ जात आहे. माझ्या आतमध्ये येऊ नाही शकत. तटबंदी केली आहे बोलायला गेलं तर. मस्त. आणि इकडं स्लॅब झाल्यावरती हे साहेबांनी खूप चांगलं करून दिले. मस्त. मी गावाला आलेलो आहे आणि इकडे बघायला आलेलो आहे चावडीवरती आपल्या. आणि खूप छान काम केलेलं आहे. स्लॅब टाकलेला आहे आपला पूर्ण. मस्त सर्व पाहणी करून एकदम व्यवस्थित. बोल वेळ नाही भेटत म्हणून जावं, पण मस्त झालं आहे इकडे. सर्वांनी छान केलं आहे. असाच प्रतिसाद द्या आणि मस्तपैकी काम करून घ्या. पैशाची गरज टेन्शन असेल तर आम्हाला सांगा मुंबई मंडळानं, आम्ही करू. छान केलं आहे इकडे. हे बघा सर्व वरती स्लॅब झालेला आहे पूर्ण. फक्त स्लॅब आणि मुलं आंघोळ करतायत. ये भाई मीडिया आ गया, मीडिया. वरती जाऊन येऊ काय? अरे हा वरती पण आलो यार. एकदम व्हेरी गुड.
मस्त. 10 मिनटं माझ्याकडे वेळ तर नव्हता, तरी बोललं आपल्या चावडीचं काम बघून जावं. पण खूप छान झालंय, मस्त वाटते एकदम वरती. वाव. आणि हा वादळाचा फोटो लाईव्ह, पूर्ण गाव दिसतंय वरून यार. वाव मस्त. एकदम अतिशय उत्कृष्ट नजारा. आणि वरून आमच्या चावडीवरून छान हा व्हदर धबधबा बोलतात तो, आम्ही व्हदर बोलतो, तो पण खूप छान आलाय. आणि मस्त वातावरण वाटतं इकडून. वाव. आणि हा समोरचा सोनगड. आणि हा इकडे आहे तो हायवे, गोवा हायवे. आणि हा तो मागाशी मी दाखवला ना टावर, तो इकडून दिसतोय समोर. खूप छान वाटतंय सर्व चावडीवरून. मस्त उत्कट. भरत शेठ गोगावले साहेब, खूप खूप आभारी तुम्हाला. गावाला पाऊस खूप आहे आणि मी मुंबईला येण्यासाठी निघालेलो आहे. पण एवढा पाऊस आहे की बघायलाच नको. हे बघा ना, छान वातावरण, मस्त निसर्गरम्य आणि खूप मजा येते. पण काय वेळ नाही तेवढा. खूप छान वाटते सर्व. बघा ना, निसर्गरम्य वातावरण, पावसाचं एकदम मस्त गाव. वाव, छान वाटते सर्व. हे बघा आमचं फजंदार हायस्कूल जात्या वेळी. आता निरोप घेत आहे मी इकडून गावावरून. जायला तर मनच नाही करत, तरी पण जाणं गरजेचं असतं यार, जॉब वगैरे. पाऊस खूप आहे इकडे. बघा आता हायवेला पोचलो. 5 मिनिटात घर आहे माझं, म्हणजे काही टेन्शन नाही, जास्त लांब नाही हायवेपासून. हे बघा ना, हायवे दिसतोय समोर. मागे पूर आलेला गावाला महिना अगोदर, पण पूर आला तरी ह्या हायवेच्या खालीच असतं, वरती नाही येत कधी. गावाला धोका नसतो कधीच, वरती येत नाही पाणी पुराचं, खालीच असतं. खाली सावित्री नदी आहे, ओव्हरफुल झाल्यावरती पाणी बाहेर फेकलं जातं, मग ते पूर येतं त्याच्यातून. पाणी पूर्ण वरपर्यंत, हायवेपर्यंत. हायवेच्या वरती येऊ नाही शकत, कारण की उंचावरती आमचं गाव, म्हणजे सेफ आहे. आणि दरड पण कोसळू नाही शकत, कारण की गावापासून लांब आहे वरती, कारण की दरड पण कोसळण्याची शक्यता नाही, कारण की डोंगर खूप लांब आहे गावापासून. म्हणजे सेफ आहे, दोन्ही गोष्टी एकदम व्यवस्थित आहे. डोंगर लांब, नदी लांब, म्हणजे त्याच्यातून आम्हाला म्हणजे कसं जगण्याची शक्यता खूप जास्त आहे. मरण तर येणार नाही म्हणायला गेलं तर. खूप छान वातावरण आहे इकडचं. माझा गाव वहूर, पण खूप आय लव यू वहूर. आता मी हायवेला आलेलो आहे इकडे. हायवे आला आमचा लगेच 5 मिनटं. हे बघा, हे महाडकडे जाणाऱ्या इकडून येतात त्या, आणि मी त्या साईडला लेफ्ट साईडला जाणार आहे, त्या साईडला म्हणजे मुंबईकडे जाणाऱ्या. त्या तो बघा टेम्पो गेला वरून तिकडून. तर आता मी तिकडे क्रॉस करून जात आहे. हे बघा, ह्या ब्रिजच्या खालून तिकडे उजव्या साईडला जावं लागणार आहे मला. आणि माणगाववरून मी एस.टी पकडणार आहे. माणगाव आता माझं महाड आहे इकडे, म्हणजे तालुका माझा महाड आहे. आणि आमच्या मिसेस कारभारीन, त्यांचा तालुका माणगाव आहे. म्हणजे कसं माहिती आहे, जिल्हा एकच आहे रायगड, म्हणजे आम्ही दोघं आजूबाजूचे आहोत. म्हणजे सासरवाडी म्हणजे माणगाव असं. आता मी तिकडून उजव्या साईडने टर्न मारणार, लोणेरेला जाणार. लोणेरेवरून नाही भेटली तर मग माणगावला जावं लागणार गाडीसाठी. बघूया आता काय होते. हे बघा मी आहे आता, आणि त्या साईडला क्रॉस करून मुंबईकडे येण्याचा रस्ता आहे. इकडे आमच्या तिकडे म्हणजे सेफ आहे, म्हणजे गावासाठी. हायवे नवीन बनला आहे, पण खूप मस्त त्यांनी काम केलेलं आहे की आमच्या गावासाठी त्यांनी एकदम सेफ जागा दिलेली आहे. आणि हा आहे आमचा तलाव. इकडे मासे खूप असतात तलावामध्ये,
तलाव एकदा खाली करतात मे महिन्यामध्ये, पण तेव्हा मोठे मोठे मासे भेटतात इकडे. हा तलाव आहे बस स्टॉपच्या बाजूला. हे बघा, हे बस स्टॉप आहे इकडे साईडला, वहूर बस स्टॉप. हे बघा वहूर, समोर लिहिलेलं आहे वहूर. दाखवतो तुम्हाला समोर झूम करून, झूम कॅमेरा. हे बघा, हा आमचा बस स्टॉप आहे वहूर. आहे ना मस्त, एकदम कडक माझा गाव. हे बघा, हा तलाव आहे इकडं. तलावाच्या नंतर इकडं खाली आहे सावित्री नदी. खाली खूप थोडंसं चालावं लागतं, 10-15 मिनटं. आम्ही गणपती विसर्जन करतो तिकडे खाली. तिकडं सावित्री नदी आहे आमची. झालं आमचं गाव. खूप माहिती दिली गावाबद्दल आणि सर्व एकदम व्यवस्थित निसर्गरम्य वातावरण. बघा, मी तुम्हाला खालून हायवेवरून दाखवतो मस्त. हे बघा, इकडे ही सावित्री नदी. बोलायला गेलं तर हा तलाव, त्याच्यानंतर तिकडं तो डोंगर, पानलीचा माल बोलतात त्याला. आणि तो तिकडं वरती दिसतोय ना, तो हा समोरचा तो हुरडाचा टोक. आणि हा इकडे समोर दिसतो ना, तो आहे सोनगड, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला. आणि हा इकडे महाड. म्हणजे आमचा गाव मधीच आहे, खूप मस्तपैकी. आणि हा मुंबईकडे जाणारा रस्ता, बरोबर आहे. हा मुंबईकडे, इकडं हा टेम्पो दिसतोय तो. आणि हा महाडकडे, इकडे बस स्टॉपच्या तिकडे महाड, रत्नागिरी वगैरे, खेड ह्या साईडला. खूप मस्त वातावरण आहे इकडचं, निसर्गरम्य. बघा, ब्लॉग माझा आवडतो काय, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला. रायगडचा अंकुश विसरू नका. मुंबईला जायला आलेलो ट्रेनच्या शोधात, पण वीरला इकडे काय ट्रेन 6 वाजता येणार आहे, म्हणून काय मुंबईला जाऊ नाही शकत आहे मी इकडून. म्हणजे 6 वाजता मला खूप उशीर होणार आहे, म्हणून आपला लोणेरेच बरा आहे, लोणेरे किंवा माणगाव. आता वीर स्टेशनला उभा आहे मी इकडे. हे आमचं वीर स्टेशन. शेवटच्या सीटवरती बसलाय, जाम वर खाली होते. पहिला येण्यासाठी निघालो आहे.